जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 17वा. प्रकृती पुरुष नाम. समास पहिला. देव बळात्कार नाम. श्रीराम समर्थ. निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा, सकळांपर जो परमात्मा, चैतन्य साक्षी ज्ञानात्मा, षडगुणेश्वरू. आजपासून आपण नवीन दशकाची सुरुवात करत आहोत. या संपूर्ण दशकाचं नाव प्रकृती पुरुष नाम असं आहे. या प्रकृती पुरुष या दशकामध्ये श्री समर्थांनी याला प्रकृती पुरुष नाम असं नाम का दिलं असावं, असा प्रश्न काही जणांच्या मनात येईल. म्हणून त्याचं थोडं स्पष्टीकरण आधी आपण करूया आणि मग या संपूर्ण दशकाचा विचार आपण करणार आहोत. मुळात परब्रह्म हे निर्गुण आहे. इथे द्वैत नाहीच आहे. द्वैत म्हणजे दुसरा हा भाग नाहीच आहे. जे एक आहे त्यालाच परब्रह्म असं म्हणतात. म्हणून या निर्गुण असलेल्या परब्रह्मामध्ये सर्वात सुरुवातीला जे वायूचं चलन झालं किंवा वायूचं स्फुरण झालं, त्यातून ईश ही संकल्पना जन्माला आली. आणि ही ईश ही संकल्पना म्हणजे पुरुष तत्व आहे. पुन्हा लक्षात घ्या, परब्रह्म हे अद्वैत आहे. त्या अद्वैतामध्ये द्वैताचा जो संचार झाला, तो संचार सर्वात पहिल्यांदा वायू रूपाने झाला. वायूचं स्फुरण झालं आणि त्या स्फुरणातून ईश, देव आणि पुरुष अशी संकल्पना जन्माला आली. ते पुरुष ही परब्रह्माची शुद्ध स्वरूपाची अभिव्यक्ती आहे. परब्रह्माच्या संकल्पनेतूनच पुढे प्रकृतीचा जन्म झाला. परब्रह्म होतं तेथे वायूचं स्फुरण झालं. त्या स्फुरणातून ईश संकल्पना जन्माला आली आणि त्या ईशातून पुढे मात्र ही संपूर्ण सृष्टी जन्माला आली. प्रकृती ही निर्गुण परब्रह्माची ही आदिशक्ती आहे. कारण निर्गुण परब्रह्माच्या ठिकाणी शक्तिमय जे अंग आहे तिलाच प्रकृती आणि किंवा आदिशक्ती असं म्हणतात. प्रकृती या दोघांच्या संगमातून आज आम्हाला दिसणारी ही संपूर्ण जगताची हालचाल आहे. या दशकात समर्थाने प्रकृती आणि पुरुष यांची भरपूर अशी चर्चा केलेली आहे. कारण या शरीराचा जर विचार केला तर त्या शरीराला एकूण 8 अंग आहेत. त्याला अष्टधा प्रकृती असं आपण म्हणतो. जिथे पंचमहाभूत आणि त्रिगुण येतात त्यामध्ये त्यांचे अजून 82 तत्व निर्माण झालेले आहेत. या 82 तत्वांना सुद्धा चिरंजीवत्व नाही आहे. ते सुद्धा नष्ट होणारे आहेत. ते सुद्धा जळ आहेत, म्हणून ते हालचाल करू शकत नाहीत. त्यांचं स्वतःचं काही सामर्थ्य नाही. जशी कितीही मोठी वस्तू असेल तरी ती स्वतः काही करू शकत नाही. तिला कोणीतरी पुरुष हँडल करणारा पाहिजे, तेव्हा ती वस्तू चलन होते. ग्रंथ आहेत, वाचणारा हवा. गाणं चालू आहे, ऐकणारा हवा. तो गाणारा आहे म्हणून तिथे पुरुष आहे. वाचणारा आहे म्हणून पुरुष आहे. नुसता ग्रंथ काही करणार नाही. गाणं नुसतं काही करणार नाही. गाण्याला गायक हवा, ग्रंथाला वाचक हवा. तसं या ग्रंथाला चलित करण्यासाठी परब्रह्माची गरज आहे. म्हणून श्री समर्थांनी परब्रह्माच्या ठिकाणी जे पहिलं स्फुरण झालं त्याला पुरुष असं नाव दिलं. आणि म्हणून पहिल्याच समासाचं नाव देव बळात्कार नाम असं दिलेलं आहे. बळाचा वापर करून आपण ह्या सगळ्या गोष्टी कराव्या आणि या प्रकृतीपेक्षा पुरुषाने श्रेष्ठ राहावं. म्हणून या समासाची विशेष रचना केलेली आहे. या समासात प्रत्यक्ष समर्थ काय म्हणत आहेत त्याचा विचार आता आपण बघूया. निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा, सकळा पर जो परमात्मा, चैतन्य साक्षी ज्ञानात्मा, षडगुणेश्वरू. सकळ जगाचा ईश्वरू, म्हणून नामे जगदेश्वरू. तयापासून विस्तारू विस्तारला,
समर्थांनी परब्रह्माचं वर्णन इथे केलं आहे. निश्चळ परब्रह्मी पहिलं चरण झालं. तो चंचल आत्मा परमात्मा तिथे पहिलं स्फुरण झालं. सकळांपर जो परमात्मा, पण या चंचल आत्म्यापेक्षा तो परमात्मा भिन्न आहे. चैतन्य साक्षी ज्ञानात्मा षडगुणेश्वर, त्याला परब्रह्म म्हणा, चैतन्य साक्षी म्हणा, चैतन्य म्हणा, त्याला ज्ञानात्मा म्हणा, व तो नाना प्रकारच्या 6 गुणांनी नटला असल्यामुळे त्याला षडगुणेश्वरू म्हणा. पण तो परब्रह्म तो एकच आहे. सकळ जगाचा ईश्वर, सगळ्या जगाचा ईश्वर आहे तो. तो याचा आहे, त्याचा आहे, इथला आहे, तिथला आहे, सगळ्या जगाचा परमेश्वर तो एकच आहे. म्हणून त्याचं नाव जगदेश्वर असं ठेवलेलं आहे. तयापासून विस्तारू विस्तारला. कशा प्रकारे त्याचा विस्तार झाला की परब्रह्म, त्या परब्रह्माच्या ठिकाणी पहिलं स्फुरण वायू स्वरूपाचं, आणि ते स्फुरम एकोहम बहुश्याम, मी एकटा आहे. आता मला वेगवेगळं व्हायचं आहे, अनेक रूपात नटायचं आहे. म्हणून परमेश्वराने इथे ईश तत्व जन्माला घातलं, आणि त्या ईशातून मग त्याला ईश म्हटलं, त्याला पुरुष म्हणा. त्या पुरुषातूनच पुढे त्यांनी प्रकृतीचा विस्तार केला. प्रकृती म्हणजे शक्ती. या शक्तीपासून पुढे संपूर्ण जगत निर्माण झालं. पंचमहाभूत त्रिगुण यांच्या मिश्रणाने या जगताचा विस्तार झाला. पण या विस्ताराची नाना प्रकारची नावं आहेत. ती पुढे सांगतायत समर्थ. शिवशक्ती, काही लोक तिला शिवशक्ती म्हणतात. जगदीश्वरी, प्रकृती पुरुष परमेश्वरी, मूळ माया गुणेश्वरी, गुणक्षोभिनी. किती नावं द्यावी या प्रकृतीला. अनेक लोक त्याला शिवशक्ती म्हणतील, जगदीश्वरी म्हणतील, प्रकृती पुरुष म्हणतील, परमेश्वरी म्हणतील, मूळ माया म्हणतील, गुणेश्वरी षडगुणेश्वरी म्हणतील, इथे गुणक्षोभिनी म्हणतील. अशा प्रकारची त्या प्रकृतीला नावं इथं दिली जातात. समर्थ म्हणतात, यामध्ये असलेला जो परमात्मा आहे, जे मूळ परब्रह्म तत्व आहे, या परब्रह्म तत्वाची सुद्धा नावे आम्ही नानाविध घेऊ शकतो. समर्थांनी त्यांची यादी पुढे देत आहेत. क्षेत्रज्ञ द्रष्ट, कुटस्थ साक्षी, अंतरात्मा सर्वलक्षी, शुद्ध सत्व महत्त्व परीक्षी, जाणता साधू. ब्रह्मा विष्णू महेश्वरू, नाना पिंडी जीवेश्वरू, त्यास भासती प्राणी मात्र लहान थोर. सगळे प्राणी मात्र त्याची पूजा करतात. त्यांच्याजवळ शरीर आहे. त्या शरीराचं रक्षण करण्याचं काम आतला पुरुष करत असतो. तो परमेश्वर आहे. आणि त्या पुरुषाची म्हणजे आतल्या परमेश्वराची काळजी ही प्रकृती करत राहते. दोघेही एकमेकांचा सांभाळ करतात. प्रकृतीचा सांभाळ पुरुष करतो आणि पुरुषाचा सांभाळ सुद्धा ती प्रकृती करते. ते दोघंही एकमेकात इतके गुंतलेले आहेत, इतके ते संलग्न झाले आहेत की त्यांना वाटतं की आपण दोघे एकच आहोत. 2 नाही आहोत, तर एकच आहेत. मुळामध्ये तो परब्रह्म तत्व आहे खरा. त्याची ही मूळ माया ही सगळी आपल्या डोळ्यांनी दिसते. ती गुणक्षोभिनी म्हणून जन्माला आली. म्हणून आमच्या मूळ तत्वाला आम्ही विसरू नये. म्हणून समर्थ म्हणतायत, देह देऊळामध्ये बैसला. देह आहे, त्या देहाला समर्थाने देऊळ म्हटलं आहे. देह देऊळामध्ये बैसला, न भजता मारी तो देहाला. म्हणून त्याच्या भेने तयाला भजती लोक. देह देऊळामध्ये बैसला. देह देवाचे मंदिर. या मंदिरात जो भगवंत बसला आहे, त्याची जर तुम्ही पूजा केली नाही, त्या मंदिरात बसलेल्या भगवंताची जर पूजा, आपल्याला देह संपून जातो. त्याची जर पूजा केली नाही तर आणि तो नष्ट होतो, त्याला देह ठेवावा लागतो. अशा प्रकारचा विस्तार समर्थाने अप्रतिम असा केलेला आहे या समासामध्ये.
पुढे समर्थ म्हणतायत, जे वेळेसी भजन चुकले ते ते तेव्हा पछाडिले, आवडीने भजू लागले सकळ लोक, जे जे जेव्हा आक्षेपिले ते ते तत्काळची दिदले, त्रैलोक्य भजू लागले येणे प्रकारे. श्री समर्थांनी देहामध्ये असणारा जो परमात्मा आहे त्याला समर्थांनी देव म्हटलं आहे. देव दुसरा कुठे नाही, तो अंतरात्मा हाच देव आहे. आणि त्या अंतरात्म्याची पूजा करणे म्हणजे आपण स्वतःची काळजी घेणे आहे. समर्थ म्हणतात, जे वेळेसी भजन चुकले, समजा जेवणाची वेळ चुकली, भजन चुकलं, ते ते तेव्हा पछाडिले, तेव्हा तेव्हा त्याला फटका बसल्याशिवाय राहत नाही. आरोग्य बिघडण्याचं कारण आम्ही आमच्या देवळाची व्यवस्थित काळजी घेत नाही, देवाची पूजा व्यवस्थित करत नाही, त्या देवाला नेमकं काय पाहिजे याचा विचार करत नाही. आम्ही देवाच्या देवघरामध्ये जातो तेव्हा देवघरामध्ये असलेली सगळी वस्तू स्वच्छ करतो, तिथे रोज आपण पूजा करतो, देवाला आंघोळ घालतो, त्यानंतर त्याला नैवेद्य दाखवतो, रात्री झोपताना शेजारती म्हणतो, सुगंधी पदार्थ असावेत, वातावरण असावं, धूपबत्ती लावतो. या सगळ्या गोष्टी कोणासाठी करतो? त्या देवळामध्ये बसलेल्या देवासाठी करतो. मग तसं तुमच्या देवळात जो देव बसलेला आहे त्याची पूजा तुम्हाला करता आली पाहिजे. लोक मूर्तीची पूजा करतील, पण आपल्या अंतरामध्ये असलेला जो परमात्मा आहे त्याची पूजा करता आली पाहिजे, असं समर्थ इथे सांगतायत. आणि खरी पूजा तीच आहे. म्हणून समर्थ म्हणतायत, जे जे जेव्हा आक्षेपिले ते ते तत्काळची दिदले, त्रैलोक्य भजो लागले येणे प्रकारे. त्रैलोक्याचे सगळे लोक आपापल्या देहाची काळजी का घेतात? कारण त्या देहामध्ये देव बसलेला आहे म्हणून. पुढे म्हटलंय, 5 विषयांचा नैवेद्य, 5 विषयांचा नैवेद्य आहे, 5 विषयांचा नैवेद्य आहे. हे 5 विषय कोणते? तर आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी. 5 विषयाचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध, ऐसे न करिता सद्य रोग होसी. 5 पंचभूतामध्ये जर काही गडबड झाली, पाण्याचं प्रमाण कमी झालं शरीरात, आजारी पडेल, उष्णता कमी झाली, आजारी पडेल, ताप जास्त वाढला तरी सुद्धा आजारी पडेल, दुखापत शरीराला झाली म्हणजे त्याला आपण पृथ्वी तत्व म्हणतो. त्याला धक्का लागला, गडबड झाली, पोटात गॅस वाढला तर अंतरात्म्याची गडबड झाली. आपण म्हणतो पोटभर जेवा, पण जेवत असताना सावकाश जेवा म्हटले, अवकाश ठेवून जेवा. याचा अर्थ तिथे तोही अंतरात्मा आहे. सगळ्या 5ही भूतांचा जो नैवेद्य आहे तो उत्तम प्रकारे आणि ती जितकाच तितका असला तर आरोग्य संपन्न मनुष्य राहतो. म्हणून समर्थ पुढे म्हणतायत, जेने काळे नैवेद्य पावेना तेने काळे देव राहेना, भाग्य वैभव पदार्थ नाना सांडून जातो. समर्थ म्हणतात, जेने काळे, ज्या काळाला जो नैवेद्य पाहिजे तो नैवेद्य जर दाखवला गेला नाही तर जातो ते कळो देईना, कोणास ठाऊके होईना, भाग्य वैभव पदार्थ नाना सांडून जातो. आमच्याकडे शेती आहे, आमच्याकडं वाडी आहे, आमच्या घरात समृद्धी आहे, अन्नधान्यांची कोठारं भरलेली आहेत, पण तरी सुद्धा मनुष्य तो मरतो. याचं कारण काय? तर समर्थ म्हणतात, त्या देवळाची तुम्ही काळजी घेतली नाही, त्या देवळामध्ये बसलेल्या देवाची पूजा केली नाही. ते बाजूला दिसणारे हे जे वैभव आहे हे त्याला तुच्छ आहे, गवताप्रमाणे आहे. जातो तो कळो देईना, कोणास ठाऊके होईना, देवे विना अनुमानेना कोणास देव. देव पहा या कारणे, देऊळे लागती पहाणे, कोठे तरी देवळाच्या गुणे देव प्रगटे. आम्ही म्हणतो या देवाला जा, त्या देवाला जा, देवीला जा, गावोगावी असलेल्या देवळांना नमस्कार करा, तीर्थयात्रा फिरतो. समर्थ म्हणतात, कशासाठी करतात? तर देव पहावया कारणे. कशासाठी फिरतो? तो आम्हाला देव मिळाला म्हणून, देव मिळावा म्हणून.
परमेश्वर नाही अशी कोणतीही जागा या विश्वात नाही. आणि साक्षात चैतन्य स्वरूप तुमच्या डोळ्यासमोर बसलेला आहे. ते तुमच्या घरात आहे, तुमच्या आजूबाजूला विचारत आहे. तो देव तुम्हाला दिसला पाहिजे. आपण म्हणतो रोग्यांची सेवा करा. हो, प्रत्यक्ष देव तुमची सेवा करतो आहे. तिथे करा. भाग्य तेव्हा प्राप्त होईल. म्हणून देऊळ लागती पाहणे, कोठे तरी देऊळाच्या गुणे. कुठे देऊळाच्या निमित्ताने त्या अंतरात्मा तो सुकेलेल्याला अन्न द्या. त्याचा अंतरात्मा संतुष्ट झाला आणि त्यामुळे मला आनंद मिळाला. आणि तो जो आनंद आहे तो तुमचं भाग्य मोठं करतो. म्हणून दुसऱ्याचं अंतःकरण तोषवता आलं पाहिजे, प्रसन्न करता आलं पाहिजे. कारण त्या देवळामध्ये तो देव बसलेला आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, देवळे म्हणजे नाना शरीरे. किती स्पष्ट सांगावं समर्थाने. नाना शब्द वापरलाय. नुसतं माणसांची शरीरं नाही आहेत, प्राणी मात्रांचे सगळे जे भूता परस्परे जडो मैत्र जीवांची. हे माऊली म्हणते ती यासाठीच. पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे. म्हणून समर्थ म्हणतायत, देऊळ म्हणजे नाना शरीरे, ते राहिजे जीवेश्वरे. नाना शरीरे नाना प्रकारे अनंत भेदे. चालती बोलती देऊळे, त्यामध्ये राहिजे राऊळे. जितुकी देऊळे तितुकी सकळे कळले पाहिजे. जे चालतात, येतात, जातात ते खरं देऊळ. ते राऊळ चालत बोलत आहे. ते येतात, ते जातात, हसतात, बोलतात, घेतात, देतात, प्रसन्न होतात, नमस्कार करतात, आशीर्वाद देतात. किती करावं त्या देवाने. तुमच्या समोर तो देव आहे. आपण कुठल्या देवाला बसतात? अंतरात्मा हाच देव आहे. आणि तो अंतरात्मा नुसता माणसामध्ये आहे याच्यातलाच भाग नाही, तर तो सर्व प्राणी मात्रांमध्ये आहे. आमच्या घरासमोर येणाऱ्या कुत्र्याला घातलेली भाकर आणि गाईला घातलेला चारा हा अंतरात्म्यालाच जाऊन पोचतो. मुंगीला घातलेली साखर ही अंतरात्म्यालाच जाऊन पोचते. जितके रावळे तितके देव आहेत. ती चालती बोलती आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, भगवंताने किती अवतार धारण केले आहेत. पुढे समर्थाने सांगितले आहेत, मच्छ, कुर्म, वराह, देऊळे. म्हणजे समर्थाने जे आपण दशावतार म्हटले आहे त्यातल्या पहिल्या 3 अवतारांचं नाव घेतलेलं आहे, मच्छ, कुर्म आणि वराह. म्हणजे याचा अर्थ आजही तुम्हाला काही मच्छ दिसतात, कुर्म दिसतात, काही वराह दिसतात. यामध्ये परमेश्वर आहे. ही दृष्टी प्राप्त होते. भूगोळ धरिला सर्व काळे, कराळे विक्राळे निर्मळे. कित्येक देऊळे सौख्य पाहे, भरता अवघे सिद्ध आहे. परी ते सर्व काळ न राहे अशाश्वत. अशाश्वताचा मस्तक मनी, जयाची एवढी करणी. दिसेना तरी काय झाले धनी, तयासीच म्हणावे. समर्थ म्हणतात, कित्येक देऊळी सौख्य पाहे, भरता अवघे सिंध आहे. सगळ्या देवळांमध्ये आम्हाला आनंद पाहता आला पाहिजे. आणि तो शाश्वत मंदिर आहे, आज दिसते आहे. तो देवळात देव पुन्हा नवीन देवळ धारण करतो आणि त्या देवळामध्ये तो पुन्हा राहतो. म्हणून आपल्याला दिसतं की माणसं मरतात, पुन्हा जन्म घेतात, पुन्हा मरतात. तर हे भगवंतानं आपले मंदिर बसवलेलं आहे. कारण त्या मंदिरामध्ये तो भगवंतच आहे, दुसरं कोणी नाही. आणि म्हणून प्रकृती आणि पुरुष असे जो 2 शब्द वापरतो आपण, त्यामध्ये प्रकृती हा बदलणारी आहे आणि पुरुष हा कायम आहे. प्रकृती ही बदलणारी आहे, मात्र पुरुष हा कायम आहे. आणि गंमत अशी आहे की प्रकृतीमध्ये आनंद आहे, सुख आहे, सौख्य आहे आणि तो भोगणारा पुरुष आहे. म्हणजे स्त्रीच्या देहामध्ये सुद्धा प्रकृती आणि पुरुष आहेतच. माणसाच्या देहातही प्रकृती आणि पुरुष आहेतच. जर प्रकृती नसेल म्हणजे तुमचा देह नसेल तर तुम्हाला आनंद मिळेल का? सांगा बरं. म्हणून देहाची गरज आहे, म्हणजे प्रकृतीची गरज आहे त्या आनंदासाठी. पण तो आनंद शेवटी कोणाला
शेवटी तो आनंद, सुख, दुःख, उद्वेग हा सगळा जो भाग आहे तो जीवाला आहे. म्हणून समर्थाने पुढे म्हटलं आहे, उद्वोन्मुख होता अभेद, विमुख होता उदंड भेद, उदंड खेद, ऐसा अधोर्ध संवाद होत जातो. समर्थाने कठीण शब्द वापरले आहेत. समर्थ म्हणतायत, आमचं मुख जर उद्व गेलं तर आम्हाला हा अभेद निर्माण होतो. उद्व म्हणजे प्रकृतीतून बाहेर पडणे, म्हणजे मी परमेश्वर आहे. माझ्या जीवातला जो अंतरात्मा आहे तो आणि तुमच्यात दिसणारा अंतरात्मा तो उद्व गेला तर सगळ्यात शेवटी आकाश एकच आहे. अंतरात्मा आहे आकाश तत्वातून, ते एकच आहे. आणि खाली आलो तर भेद निर्माण होतो आहे. म्हणजे तुम्ही वेगळे दिसता, मी वेगळी दिसते, सगळे भिन्न भिन्न दिसतात आणि त्या भेदामुळे त्याला समर्थाने म्हटलं आहे अधोमुख होणे. आणि मग अधोमुख झाले तर उदंड खेद आहे. समर्थ म्हणतायत, विन्मुख होता उदंड खेद. विन्मुख होणे म्हणजे भगवंताकडे पाठ करणे आणि भगवंताकडे तोंड करणे, याचा अर्थ उध्वमुख होणे. म्हणून सत्वगुणी जे लोक आहेत ते उध्वमुखी असतात आणि तामसी जे लोक आहेत ते अधोमुखी असतात, ते खाली घसरतात. म्हणून पुढे म्हटलं आहे, सकळांचे मूळ दिसेना, भव्य भारी आणि भासेना, निमिष एक वसेना, एके ठाई, ऐसा अगाध परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा, तुझी लीळा सर्वोत्तमा तूच जानसी. भगवंताचा महिमा कुणी जाणावा, हे ज्याचं त्याला माहिती. आपण फक्त त्याचा विचार करावा. आणि बोलणारा सुद्धा परमात्मा आहे, ऐकणारा सुद्धा परमात्मा आहे. म्हणून श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्रोताही तोच आहे आणि वक्ताही तोच आहे. संसारा आलिया सार्थकाचे, संसारा आलियाचे सार्थक. म्हणून संसारामध्ये आलं असेल तर आपल्या जीवनाचं सार्थक करा. आणि काय करा, जेथे नित्यानित्य विवेक एहलोक आणि परलोक दोन्ही साधले. इहलोक आणि परलोक आम्हाला जर साधायचा असेल तर नित्यानित्य विवेक पहा असं म्हणतात. जे नित्य आहे म्हणजे परमेश्वर तत्व आहे आणि अनित्य आहे ती प्रकृती आहे, हा भेद ओळखा आणि नित्याची कास धरा असं समर्थ सांगतायत. पुढे समर्थ म्हणतायत, मननशील लोकांपासी, अखंड देव अहर्निशी, पाहता त्यांच्या अपूर्व संचितासी जोडा नाही. अखंड योग म्हणून योगी, योग नाही तो वियोगी, वियोगी तोही योगी योग बळे. योग या शब्दाचा मुळामध्ये जोडणे असा अर्थ आहे. संयोग हा शब्द आपल्याला माहीत आहे, तसा जीवाचा शिवाशी आलेला जो संबंध आहे त्याला युज धातू लागलेला आहे. आणि युज म्हणजे जोडला जाणे. आम्ही प्रकृतीशी जोडले जातात, आम्ही परब्रह्माशी जोडलं गेलं पाहिजे अशा प्रकारे. म्हणजे प्रकृतीशी जोडले न जाता आम्ही परब्रह्माशी जोडलं गेलं पाहिजे अशा प्रकारचा जो योग आहे त्याला योग हा शब्द वापरला आहे. म्हणून इथे म्हटलं आहे, मननशील लोकांपासी, अखंड देव अहर्निशी. जे मननशील लोक आहे, जे चिंतनशील आहेत त्या लोकांना प्रत्यक्ष आपल्या जवळच परमेश्वर आहे आणि त्याच्याशी आपल्याला योग घडवायचा आहे, त्याच्याशी अखंड साधना करायची आहे, त्याच्याशी अखंड जोडलेले राहायचं आहे हे त्यांना कळते. इतर लोक प्रकृतीशी जोडलेले असतात, मननशील लोक हे परब्रह्माशी जोडलेले असतात. आणि तो परब्रह्म इकडे तिकडे कुठे नसून तुमच्यामध्ये तो वास करतो आहे. तुमचं शरीर म्हणजे देऊळ आहे आणि त्या देवळामध्ये बसलेला तो अंतरात्मा आहे, त्याची उपासना करा असं समर्थ म्हणतात. पुढे म्हटलं आहे, पाहता त्यांच्या अपूर्व संचितासी जोडा नाही. असा जो कोणी मननशील पुरुष आहे असेल त्याचा पूर्व संचित चांगला आहे असं समजावं आणि म्हणूनच तो आपल्या अंतरात्म्याशी जोडलेला असतो. अखंड योग म्हणून योगी. योगी कोणाला म्हणालं? समर्थ म्हणतात की ज्याचा अंतरात्म्याशी कायमस्वरूपी योग आलेला आहे, ते नेहमी त्याच्याशी जोडलेला असतो
आकार नाम याही पलीकडे तो अंतरात्मा बसलेला आहे. तो आकार आणि नामाच्या माध्यमातून प्रगट जरी होत असला तरी तो मात्र त्या आकार आणि नामापेक्षा भिन्न आहे. म्हणून समर्थ म्हणतायत, अखंड योग म्हणून योगी, योग नाही ते वियोगी. ज्याचा या परमेश्वराशी संबंध आला नाही, तो परमेश्वराशी जोडला गेला नाही, तर त्याला वियोगी असं म्हणतात. पण समर्थ म्हणतात आहे, वियोगी तोही योगी. जरी आमचा वियोग घडला असला, परमेश्वरापासून अलग झालो असलो, तरी सुद्धा तोच वियोगी असलेला आत्मा हाच तो पुन्हा आपल्या परब्रह्माशी जोडलेला जातो. आणि तो वियोगी जरी असला तरी पुन्हा तो योगी होतो. योग बळे. पण ते कधी करावे लागते? त्यासाठी साधना करावी लागते, त्याच्यासाठी उपासना करावी लागते, त्याच्यासाठी निष्ठा ठेवावी लागते, भगवत भक्ती करावी लागते आणि आपल्या संसारात असलेल्या सगळ्या अडचणी बाजूला ठेवून आपल्या परमात्म्याशी आपण जोडलेले असलो पाहिजे. अखंड ध्यान ते असलं पाहिजे. कुठलाही प्रसंग आपल्यावर आला असेल, सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंदरूप असता, नामस्मरणाची व्यथा सांडूची नाही. नामस्मरण हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं अखंड असलं पाहिजे. ती आमची उपासना आहे. ती आमची उपासना कायम असावी. म्हणून समर्थ म्हणतात, भल्यांची महिमा ऐसी. भल्या माणसांची महिमा कोणती? जो नेहमी परमेश्वराशी जोडलेला असतो, जो संसाराला जोडलेला असतो, तो प्रपंची, आणि जो भगवंताला जोडला जातो, तो परमार्थी. म्हणून आपण कायमस्वरूपी परमार्थाची उपासना करावी. भल्यांची महिमा ऐसी, जे सन्मार्ग लावी लोकांसी, पोहणार असता बुडतयासी बुडवणे दावे. धन्य लोक कोण आहेत? जे स्वतः जगतात, स्वतः मोठे होतात, स्वतःचा उद्धार करून घेतात. हे मुळात सामान्य. पण धन्य ते लोक आहेत जे स्वतःचा उद्धार पण करतातच आणि जे बुडणारे आहेत त्यांना सुद्धा ते तारतात. बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येतो आम्हा. समर्थांनी येथे अशांना धन्यपुरुष म्हटलं आहे. म्हणून अशा प्रकारची तळमळ आम्ही दाखवली पाहिजे आणि ती तळमळ दाखवून कायमस्वरूपी भगवंताला आम्ही जोडलो गेलो पाहिजे. सगळ्यांच्या जीवनात अडचणी येतात, दुःख येतात, मोठमोठ्या अडचणी येतात. माणसाचं मन दुःखी होतं. पण एवढं असताना सुद्धा ती चिंता भगवंताला व्हावी. तो सकळ करणारा आहे असा अपूर्ण भाव धरावा. तो जे करेल त्यामध्ये समाधान माणसाने मानावं. शेवटी जगामध्ये सुखी कोणी नाही. म्हणून समर्थ म्हणतायत, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. म्हणून चिंता करणे आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणे आणि आपल्याला सुख मिळणे हे सगळ्यांना शक्य नाही आहे. म्हणून ती भगवंताची इच्छा म्हणून बाजूला ठेवावं आणि ती आपल्याला भगवंताने जर दिली असेल आपल्या नशिबी, तर ती आनंदाने स्वीकारावी. म्हणून समर्थ म्हणतात आहे, भल्यांची महिमा ऐसी, जे सन्मार्ग लावी लोकांसी. जे इतरांना सन्मार्गाला लावतात, जे स्वतः सन्मार्गी असतातच, पण त्यांच्याबरोबर ते इतरांना सुद्धा चांगल्या मार्गाने घेऊन जातात. समर्थ पुढे म्हणतात, आम्ही तत्वझाडा केल्या पाहिजेत. स्थूळ सूक्ष्म तत्व झाडा, पिंड ब्रह्मांडाचा निवाडा, प्रचित्त पाहे ऐसा थोडा भूमंडळी. अगदी खरं आहे. या जगामध्ये दृश्य जगत दिसणारं स्थूल, जे आमच्या डोळ्यांनी सुद्धा दिसत नाही, असं सुद्धा सूक्ष्म आहे. मग हे स्थूल सूक्ष्म जे आहे, या स्थूलाला आणि सूक्ष्माला याचा तत्व झाडा केला पाहिजे. 82 तत्व आहेत. सगळ्या तत्वांचा झाडा केल्यानंतर शेवटी मात्र पिंडी आणि ब्रह्मांडीचा निवाडा होतो. जे पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे. पिंडामध्ये जीव शिल्लक राहतो आणि ब्रह्मांडामध्ये शिव शिल्लक राहतो. म्हणून पिंड आणि ब्रह्मांडाचा निवाडा होतो. म्हणून पुढे म्हटलं आहे, प्रचित्त पाहे ऐसा थोडा भूमंडळी. याचा अनुभव जो घेतो असे महान योगी या जगात फार थोडे आहेत. समर्थ पुढेही सांगतात, वेदांतीचे पंचीकरण, अखंड तयाचे विवरण,
महावाक्ये अंतःकरणच रहस्य पाहे. म्हणून अशा प्रकारे वेदांताचं पंचीकरण आम्ही समजून घेतलं पाहिजे. 5चा धडा करावा, 82 तत्व बाजूला करावीत, अखंड भगवंताचं ध्यान करावं आणि महावाक्याचे नेहमी स्मरण ठेवावे. महावाक्याचे अंतःकरण रहस्य पाहे. समर्थ म्हणतात, महावाक्याचं अंतःकरण काय आहे? महावाक्याचं मूळ काय आहे? 4 प्रकारची महावाक्य आपल्याला माहीत आहे. ही महावाक्य आपल्याला एकच गोष्ट सांगतात की आमचा आत्मा हा परब्रह्म आहे, म्हणून त्याची उपासना करा, असं समर्थ सांगतात. ये पृथ्वीमध्ये विवेकी असती, धन्य तयांची संगती, श्रवण मात्रे पावती गती प्राणी मात्र. जगामध्ये असलेले सर्व प्राणी मात्र अशा महान पुरुषाच्या संगतीला राहून ते स्वतः धन्य होतात आणि महावाक्याचं विवरण करतात, सत्संगती धरतात, सत्शास्त्राचं श्रवण करतात, सद्ग्रंथाचं श्रवण करतात, साधू संतांचं ऐकतात आणि स्वतःचं जीवनही धन्य करतात. सत्संग आणि सत्शास्त्र श्रवण अखंड होत असे विवरण, नाना सत्संग आणि उत्तम गुण परोपकाराचे. समर्थांनी सांगितलंय सत्संग आणि सत्शास्त्र होणं, या 2 गोष्टी वापरल्या. सत्संग धरला पाहिजे, साधूंच्या बरोबर राहिलं पाहिजे. नुसतं साधूंच्या बरोबर राहून चालणार नाही, तर साधूंच्या संगतीला राहून सत्शास्त्र श्रवण केलं पाहिजे. चांगल्या ग्रंथाचं श्रवण करा, अखंड श्रवण करा आणि त्याने आपल्या मनाला तयार करा. अखंड होत असे विवरण, नाना सत्संग आणि उत्तम गुण परोपकाराचे. आणि यातून आम्ही काय शिकणार आहोत? तर आम्ही त्यातून हे शिकणार आहोत की आम्ही समोर आलेल्या कुठल्याही व्यक्तीला माणूस म्हणून पाहणार नाही, तर त्याच्या अंतरी परमेश्वर आहे आणि म्हणून त्या परमेश्वराची सेवा करायला आपण तिकडे धाव घेतली पाहिजे. पुढे समर्थ म्हणतात, जे सत्कीर्तीचे पुरुष ते परमेश्वराचे अंश, धर्मस्थापनेचा हव्यास तेथेची वसे. म्हणून असे सत्कीर्तीचे महान पुरुष असतील तेच परमेश्वराचे अंश आहेत आणि ते परमेश्वराचे अंश धर्म संस्थापना करतात आणि तेथेच भगवंत राहतो, असे समर्थ इथे सांगतात आहे. विशेष सारासार विचार तेने होय जगदोद्धार, संग त्यागे निरंतर होऊन गेले. त्यामध्ये विशेष सारासार विचार करावा. सार फक्त परमेश्वर आहे आणि असार ही दिसणारी प्रकृती आहे, म्हणून प्रकृतीला टाकावं आणि परमेश्वराचा स्वीकार करावा. आणि शेवटी हे सगळं करत असताना मी करतो हा भाग बाजूला ठेवावा. इथे संगत्याग या शब्दाचा अर्थ अहम कर्तृत्व भाव. मी करणारा कुणी नाही, मी करणारा कुणी आहे, अहंकाराचा जो वारा आहे तो बाजूला सारावा. नामदेव महाराज म्हणतात, अहंकाराचा वारा लागो राजसा, माझी या विष्णुदासा हवी कासी. अहंकार चिकटला की तो भगवंतापासून दूर गेला. म्हणून अहंकार होऊ देऊ नका. तुमच्याकडनं चांगलं काही घडलं असलं तर ती भगवत कृपा समजा आणि तो संतांचा आशीर्वाद समजा, सद्गुरूंची कृपा समजा. आणि अशा प्रकारे समर्थांनी आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येकाला भगवत स्वरूप समजून त्याची पूजा करा आणि या प्रकृतीपासून निष्ठा. आणि त्यावेळेस देवाला महत्त्व प्राप्त होऊ द्या, देवाचं बळ वाढू द्या आणि तो देव इतरत्र नसून तो तुमच्या अंतरी असतो, हीच गोष्ट समर्थ इथे सांगतात आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देव बळात्कार नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.